सकाळच्या घाईगडबडीमध्ये फक्त 10 मिनिटात बनणारा नाश्ता आज आपण इथे बनवणार आहोत। तर मी बनवले तिथे ज्वारीच्या पिठाचे धिरडे। हे मऊ लुसलुशीत जाळीदार धिरडे आहे ना, अवघ्या 10 मिनिटात बनवून होतात आणि तुम्ही हे नाश्त्याला सुद्धा बनवू शकतात किंवा आपल्या मुलांच्या टिफिनवर सुद्धा हे देऊ शकतात। मुलं भाकरी खात नाहीत पण हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे मात्र आवडीने खातात। तर इथे बघा मी मोठ्या वाटीभरून आहे ना ज्वारीचं पीठ घेतलं, त्यामध्ये ना भाजीच्या चमच्याने 1 चमचा एवढं बेसन पीठ घेतलं, थोडं थोडं पाणी घालून आहे ना याला छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी घातलंय आणि ह्याची कन्सिस्टन्सी आहे ना जसं आपण डोस्याचं बॅटर बनवतो का नाही तेवढं गाढा आपल्याला ठेवायचं आहे, खूप पातळ पण नको आणि खूप जास्त गाढा पण नको। त्यानंतर इथे बघा मी मोठा चमचाभर तीळ घातले, 1 शिमला मिरची चिरून घातला, टोमॅटो घातला, 1 कांदा बारीक चिरलेला घातला, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची सुद्धा ह्याच्यामध्ये घातली आहे। त्यानंतर बघा लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर थोडी मिरची कमीच घाला। आता हे छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर बघा इथे मी 1 वाळला मिरचा आहे ना चुरा करून घातलाय। त्यानंतर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाचे किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे तर नेहमीच खाल्ले असतील, पण ज्वारीच्या पिठाचे सुद्धा धिरडे बनवून बघा, खूप छान लागतात। आता इथे बघा मी मीठ सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं छान। इथे मी थोडीशी पाव चमचा आहे ना काळी मिरी पावडर घातली आणि 1 चमचा इथे काळे तीळ घातले आणि अर्धी वाटी इथे मी आंबट दही घातलं छान आणि सगळं छान बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी आहे ना डोस्याचाच तवा गरम करायला ठेवला आहे। तवा छान कडकडीत गरम होऊ द्यायचा। त्यानंतर त्यावरती आहे ना थोडंसं तेल स्प्रेड करायचं आणि तवा गरम झाला की आपण हे चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं आपल्या ह्या तव्यावरती आणि सुरुवातीला गॅसची पॉवर जी आहे ती एकदम मोठी ठेवायची। हे ज्वारीचे धिरडे भाजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे ना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, नंतर कमी करून ह्याला थोडंसं 5-1 मिनिटापर्यंत आणखी लो गॅसवर भाजून घ्यायचा आणि एक साईड भाजून झाला की त्याला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी आहे ना तुम्ही नॉनस्टिकचाच तवा वापरा। लोखंडी तव्यावर किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यावर ते चिटकून पडण्याची शक्यता असते, पण डोस्याच्या तव्यावरती हे पटकन भाजले जातात आणि इझिली निघतात। इथे परत एक धिरडा मी इथे बनवत आहे, तुम्ही बघू शकता। मिश्रण आहे ना तवा छान कडकडीत गरम झाल्यावरती तव्यावरती असं सोडून द्यायचं तेल स्प्रेड करून आणि मस्त दोन्ही साईडनी छान मीडियम आचेवर हे भाजून घ्यायचेत। शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो आपल्या नॉर्मल धिरड्यांपेक्षा। लहान मुलांना हे पराठ्यासारखे किंवा डोस्यासारखे वाटतात म्हणून ते आवडीने खातात आणि हे चटणी सॉस किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात, नाहीतर लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा आहे ना हे धिरडे नुसते सुद्धा खायला खूप छान लागतात, कारण आपण याच्यामध्ये सगळे फ्लेवर घातले आहेत। आणि हे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे ज्वारीचे धिरडे बनून तयार आहे। खूपच पौष्टिक हे धिरडे लागतात आणि लहान मुलं ज्वारीची भाकर खात नाहीत, पण हे धिरडे मात्र आवडीने खातात। व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा।